लोकांना खाली उतरावं लागलं, काही लोक वर आहेत। माझ्यासाठी एक सगळे समान आहे, त्यामुळे आपण असं अजिबात समजू नका की स्टेजवर बसणारे व्हीआयपी खाली उतरलेला कोणी विचारत नाही। तिकीट सगळे खाली उतरणाऱ्यांनाच भेटणार हे पण तुम्हाला सांगतो। त्यामुळे जेवढे लोक खाली उतराल तेवढे लोक तुमचं तिकीट पक्क होईल। श्रीरामपूर शहरातील इतिहासातील सुवर्णक्षण उजाडला। शहराच्या मध्यवर्ती शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। श्रीरामपूर शहरात आज इतिहास घडला। शहराच्या मध्यवर्ती शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले। शहरात लाखो शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती। जय जय शिवरायाच्या घोषात, ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लाटांत संपूर्ण वातावरण भारावून गेलं। शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम देत अखेर श्रीरामपूर शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य पुतळा लाभलाय। नाशिकच्या शिल्पकार शरद मार्तंड मैद यांनी साकारलेला 12 फूट उंच ब्रॉन्झचा हा पुतळा शहराच्या अभिमानाचं प्रतीक ठरला आहे। अनावरणानंतर विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि जयघोषणांनी शिवसृष्टी उजळून निघाली आणि श्रीरामपूरचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला। या उपक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून समन्वय साधला आणि काम तातडीनं पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न केले। त्यांच्या या प्रयत्नामुळेच हा पुतळा आणि परिसराचा विकास वेगानं पूर्ण होऊ शकला असे मानले जात आहे। पुतळा बसविण्याचं ठिकाण निश्चित होण्यात अनेक वर्ष विलंब झाला असला तरी अखेर या संघर्षाला यश आलं आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य पुतळा मिळाला। या सोहळ्यास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार विठ्ठल लंघे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, माजी सभापती दीपक पठारे, शेतकरी संघटनेचे अजित काळे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप वाघ, माजी नगरसेवक अशोक कानडे, भाजपा तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, शशांक रासकर, गिरीधर आसने, केतन खोरे, नागेशभाई सावंत, मारुती बिंगले, गणेश छल्लारे, तिलक डुंगरवाल, अर्जुन दाभाडे, बिट्टू कक्कड, रवी पाटील, शिवसेनेचे नेते संजय छल्लारे, आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरेंद्र थोरात आदी उपस्थित होते। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी 1.5 कोटीचा निधी, शिवरायांच्या पुतळ्याबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा या मागणीची पूर्ती देखील या सोहळ्यात झाली। मंत्री विखे व मंत्री सामंत यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याच्या कामासाठी 1.5 कोटी रुपयांच्या निधीचं पत्र भीमसैनिकांना प्रदान करण्यात आलंय। SRB न्यूजसाठी संतोष बोरोडे। सर्व नागरिक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये व्हावा यासाठी संघर्ष केला, हा त्यांचा विजयाचा दिवस आहे। मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं भाग्य हे माझ्या नशिबाला मिळालं। आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा जो मान मला मिळाला, सगळ्याच आमच्या श्रीरामपूरवासियांना मिळाला आणि अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज महाराजांचा पुतळा अनावरण करत असताना जो आनंद मला मिळतोय, ज्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं अशा पद्धतीचं अनावरण कुठंही महाराष्ट्रामध्ये झालेलं नसेल, अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आणि मला विश्वास आहे की मुद्दे जे 40 वर्ष प्रलंबित राहतात ते लवकर संपले पाहिजेत। ज्या महामानवानी महापुरुषांमुळे आम्ही अस्तित्वात आहोत यांना जर आपण जागा द्यायला एवढा विलंब लावत असू तर ते योग्य नाही आणि हा निर्णय हा प्रण महायुती सरकारने उचलला। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा सगळा प्रकल्प मार्गी लावला आणि आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलेला आहे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय देखील एवढे आंदोलन झाले पण मूळ विषय कोणाला कधी कळालाच नाही। तो विषय
डिफॉरेस्टेशनचा होता, फॉरेस्ट लँड पुरली नाही हा होता. माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर अशा साहेबांनी सकारात्मक मार्ग काढत 2 गुंठे जागा डिफॉरेस्टेशन झालेली आहे असा रेकॉर्ड त्या ठिकाणी तपासला, डिफॉरेस्टेड लँड सिद्ध केली आणि म्हणून 1.5 कोटी रुपये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी वर्ग केलेला आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील पूर्ण झालेलं राहणार. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की खोटे आश्वासनं देऊन वर्षानुवर्ष विषय प्रलंबित ठेवणारे आम्ही नाहीत. महायुती सरकार हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असंच काम करते आणि आम्ही देखील महायुतीचे घटक म्हणून, कार्यकर्ता म्हणून तेच जबाबदारी पार करण्याचा प्रयत्न करत आहोत. पूर्ण श्रीरामपूर तालुका भगवा झाला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भगवा फडकेल ना. हे पहा, कुठलाही कार्यक्रम राजकीय उद्देशाने शिवपुराण कथा झाली. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण झालं. माझ्या मते 2 दिवसानंतर शिर्डी इथे अहिल्यानगरची सर्वात शिवसृष्टीचं भूमिपूजन आम्ही करत आहोत. तर महाराज आमचे दैवत आहे आणि म्हणून महाराजांसाठी आमच्याकडून फुलं फुलाची पाकळी म्हणून जे काही करता येईल त्यांचे विचार नेण्यामध्ये, त्यांचे विचारपूर्वक घेण्यामध्ये जे आमच्या परीने योगदान देता येईल ते आम्ही एक शिवप्रेमी म्हणून करणार आहोत. ओके. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आज या ठिकाणी पार पडत आहे. माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि यांच्या प्रयत्नातून हा पुतळा आणि 40 वर्षाच्या श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेची प्रतीक्षा संपत आहे असे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब अवघ्या 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचत आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत. कार्यक्रम फार लांबवायचा नाहीये. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आजचा हा उद्घाटन सोहळा आणि महाराजांचा पुतळा अनावरण झाल्यावर होणारी आतिषबाजी ही महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नाही अशा प्रकारची आतिषबाजी आपण करणार आहोत. आणि आज श्रीरामपूरचं नाव व्हिडिओच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर एक तालुका आहे ही बाब पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आज या आतिषबाजीच्या माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे थोडा आपण संयम धरू. आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काही लोकांना खाली उतरावं लागलं, काही लोक वर आहेत. माझ्यासाठी हे सगळे समान आहे. त्यामुळं आपण असं अजिबात समजू नका की स्टेजवर बसणारे VIP खाली उतरलेला कोणी विचारत नाही. तिकीट सगळे खाली उतरणाऱ्यांनाच भेटणार हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे जेवढं लवकर खाली उतराल तेवढं लवकर तुमचं तिकीट पक्क होईल. तर आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मी परत एकदा विनंती करेल, आपण महाराजांच्या
सुरू करतो. पंचवीस वर्षाचं स्वप्न श्रीरामपूरकरांचं पूर्ण झालंय. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आज पुण्याला गेलं. मला वाटतं इतका आनंद का असला पाहिजे. मला वाटतं सगळ्या इच्छा आकांक्षा ज्या होत्या मनामध्ये त्या पूर्ण झालं समाधान. आज शिंदे गटाची VIP गेट हाऊसला एक बैठक पार पडली. त्यामध्ये त्यांनी असं बोलले, जर महायुती जर झाली तरी पण आज श्रीरामपूर शहरामध्ये आज शिंदे गटाचाच उमेदवार राहील. याबद्दल आपली काय भूमिका राहील? ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.